Ah
सकळांची इथे आहे अधिकार.
कलियुगी उतार हरिनामे विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामापाशी जाई मुक्ती तुका म्हणे नामापाशी जाई मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोललेली विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही अनुरंग करू महायोग पीठे तटेवी मरत पुंडलिकाय लाभो मुनींद्रे समागत्य भीष्टं तमानन्दमन्तं परब्रह्मलिङ्गं भजे कलावन्य जीवोधरार्थावतारं फलाङ्काङ्गतेजोऽधिकामोदिवक्त्रं कलानिश्चबाधा समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं मोरया मोरया विभारतानि जीच सेवा तुकाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तुघाल पोटी जटाटवी गलज्जल प्रभाव पावितस्थले कले वलंब्य लंबिता भुजंगमालिका मट्ट 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 मंडिता वट्ट वर्गया चंडाल चंड तांडव शिव शिव भोळा Thank you.
त्याचे पाय माझे तुझे त्याचे पाय माझे तुझे त्याचे पाय माझे तुझे लागून या पाया विनवित तुम्हाला खरे काय बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आज या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की कुरुंद या गावी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्ताने मला पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाटेला आली म्हणून मी माझे मामा माझे आधारस्तंभ अमोल भाऊ करडिले व तसेच तेजस करडिले दोन्ही माझे मामा आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच ग्रामस्थ व सप्ताह कमिटी यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परांजू अनिताताई रावसाहेब जाधव यांच्या गुरुकृपेने तसेच माझे आई वडील यांच्या आशीर्वादाने व सर्व तुम्ही टाळकरी माळकरी वारकरी तुमच्या चरणावर नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्वमंडळी श्री जगद्गुरु तुकोबार यांचा फार नाही तर मोजून 5 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. या अभंगाचा सरळ भावार्थ सांगायचा तो असा की तुकोबार आपल्या पायापूर्ण आपल्याला विनंती करतात काय की देवाचं भजन करा देवाचं नामचिंतन करा. आपल्याला भगवंताने हात दिले भगवंताने तोंड दिलं त्या मुखाने देवाचं नामस्मरण करा या हाताने टाळी वाजवा. लागून या पाया विनवित तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. मग कोणत्या देवाचं भजन करायचं तो विठ्ठल विठ्ठल हे सतत नाम आपल्या काय असलं पाहिजे मुखात असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल काय असलं पाहिजे सतत आपल्या मुखामध्ये नामस्मरण असलं पाहिजे. या हाताने आपण टाळी वाजवली पाहिजे कारण हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाहीये. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मग विठ्ठल म्हणजे कोण ऐका. विठ्ठल कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ हे कोण आहे विठ्ठलच आहे. आणि आपण जर विठ्ठलाचं नामस्मरण केलं आपण देवाचं भजन केलं आपल्याला काय होते वैकुंठ प्राप्ती होते. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळा वैकुंठीचा. मग भगवंताने कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ हे कोण आहे विठ्ठल आहे. आणि विठ्ठलाचं नामचिंतन करण्याकरिता सर्वांना काय दिलेलं आहे अधिकार दिलेला आहे. त्या भगवंताने कोणाचाही भेदभाव केला नाही की हा तो धर्माचा आहे हा तो धर्माचा आहे तू माझं भजन करायचं नाही असं भगवंताने आपल्याला केले का सांगितलंय का की तू माझं भजन करू नको तर नाही. सकळांचे येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरी नामे. या भगवंताच्या नामचिंतनामुळे आपला काय होतो उद्धार होतो. आणि हे आमचे तुकोबार एकटे सांगत नाही हे सर्व संतांनी काय केलेलं आहे तर ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे. काय तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती आईचे बहुता ग्रंथी बोली येले. हा झाला अभंगाचा सरळ आणि थोडक्यात भावार्थ. विठ्ठला तुम्ही
या कलियुगाच्या जन्माला आलो, बरोबर? तुम्ही आम्ही या मृत्यू लोकाच्या जन्माला आलो. मग या मृत्यू लोकाच्या जन्माला येऊन देवाचं भजन केलं पाहिजे, बरोबर का? देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. तुकोबरा काय सांगतात की आपण जर देवाचं भजन केलं, देवाचं नामचिंतन केलं तर आपल्याला काय होते? मुक्ती प्राप्ती होते. आणि आपण जर देवाचं भजन केलं नाही, या हाताने टाळी वाजवली नाही, या मुखाने नामचिंतन केलं नाही, तर तुकोबरा सांगतात तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. फक्त तुम्हारी भटावले निघाला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगता तुम्हाला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबरा सांगतात आपण देवाचं भजन केलं नाही, देवाचं नामचिंतन केलं नाही, या हाताने टाळी वाजवली नाही, या मुखाने देवाचं नामचिंतन केलं नाही, तर आपला हा देह वाया गेल्याशिवाय राहत नाही. भगवंताने आपल्याला देह दिला कशा करता? देवाचे भजन करता. भगवंताने आपलं संपूर्ण शरीर दिलं कशा करता? देवी दिला देह भजन गोमाता, तो या झाला फाटा मालिकेचा. भगवंताने देह दिला कशा करता? देवाचं भजन करता. परंतु महिला मंडळ, आपण देहाचा वापर, या मुखाचा वापर आपण भजनासाठी न करता तर देहाचा वापर, या मुखाचा वापर कशासाठी करतो? बरोबर का? भोजनासाठी. मग तुकोबरा सांगतात की देवाचा वापर, त्या देहाचा वापर, या मुखाचा वापर देवाच्या भजनासाठी करा, देवा भजनासाठी करू नका. कारण त्या भगवंताने आपल्याला या संपूर्ण देहाबरोबर काय काय दिले? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख माझे जीव कोणा मानवी दिलेला आहे. मग आपण या देहाचा वापर, या मानवी शरीराचा वापर या कलियुगामध्ये जन्माला येऊन कसं केला पाहिजे? देवाच्या भजनाकरिता, देवाच्या नामचिंतनाकरिता. भगवंताने आपले हात दिले कशा करता? टाळी वाजवावी, गुढी करावी, वाटती चालावी पंढरीची. आपल्याला भगवंताने हात दिले कशा करता? टाळी वाजवण्याकरिता. आपण या हाताने स्वतःच्या पावत्या फाडा. या हाताने कोणाला गरजेची मदत असेल त्याला मदत करा, आणि या हाताने दोरड्या करू नका. भगवंताने आपल्याला हात दिले, मुख दिले. मुख कसे करता दिले? भगवंताचं नामचिंतन करण्याकरिता. आणि या मुखाने चांगले बोला, या मुखाने आपल्या तोंडामधून चांगले उच्चार व्हायला लागले पाहिजे. आपण या देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. या मुखाने बघा, काही किती लोकांना सांगितलं की देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा, परंतु हे लोक भजनाचं भ म्हणणार नाही आणि नामस्मराचा न सुद्धा म्हणणार नाही. असे काही काही लोक असतात बघा. आता आपले सप्तते म्हणजे असे दोन वेळे, एका गावात दोन वेळे माणसं राहत असतात. आता एक सप्ताह चालू असताना गावातून सप्त्याहून जेवण येत होतं आणि एक गावातून एक अंड्याची पिशवी घेऊन येत होतं. आता दोघं वेळे म्हटल्यावर दोघं एकमेकाला भेटले. आता भेटल्याबरोबर दोघांची एकमेकाला गाठ झाली. ज्याच्या हातात अंडी होती त्याने विचारलंय, पाय मी तुला ना प्रश्न विचारतो आणि तू जर मला प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर तुला हे पिशवीत जे काय आहे ते सगळं तुला. असा प्रश्न विचारला. मग पहिला प्रश्न विचारला काय? हे बघ, तू जर मला सांगितलं की या पिशवीत काय आहे तर यातली अंडी तुला. ऐका, दुसरा प्रश्न विचारला, तू जर मला सांगितलं की यात अंडी किती आहे तर यातली 8च्या 8 अंडी तुला. तिसरा
म्हटलं की यातली अंडी कशाची आहे, तर यातली कोंबडी सुद्धा तुला. तू दुसरं म्हणतो भाऊ मी आता सप्तून जीवन आलोय, मला काय सुधरत नाही, मी घरी गेलो तुला विचार करून तर सांगतो. असे काही लोक असतात, त्यांना भजनाचं नाम भजन करण्याकरता सांगा, परंतु नाही. आपण या हाताने काय केलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे, मुखाने नामचिंतन केलं पाहिजे. कारण या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही असं काय ताकद आहे, पुढे हनुमंतरायांचं मंदिर आहे, ऐका. एवढी ताकद आहे नामस्मरणामध्ये. ज्यावेळेस रावणाने सीतामातेचे हरण केले, ऐका, ज्यावेळेस रावणाने सीतामातेचे हरण केले त्यावेळेस प्रभू रामचंद्र, हनुमंतराय व त्यांचे सर्व वानर सेवा कुठे निघाली, लंकेकडे निघाली. मला म्हणते लंका कुठे हो? लंका कुठे आहे? पाण्याच्या मध्यभागी. लंका पाण्याच्या मध्यभागी आहे. मग आता पाण्याच्या मध्यभागी असल्यामुळे जायचं कसं, हा प्रश्न कोणाला पडला, प्रभू रामचंद्र. ऐका, मग आमच्या हनुमंतरायाने उपाय सुचवले. काय, एक पाषाण घ्यायचं, पाषाणावर राम असे नाव लिहायचे आणि ते पाषाण पाण्यात टाकायचे. ते पाषाण पाण्यात टाकल्याबरोबर ते पाण्यात न बुडता ते पाण्यावर तरंगत. एवढी ताकद ते भगवंताच्या नामचिंतनामध्ये. पाषाण म्हणजे कळालं, पाषाण म्हणजे दगड. ऐका, त्या भगवंताचं नामस्मरण त्या दगडावर लिहिलं, नाम फक्त राम असे नाव लिहिलं, तो दगड पाण्यात फेकला आणि तो दगड पाण्यात फेकल्याबरोबर खाली फुटताना तो पाण्यावर तरंगला. ऐका, आपण जर देवाचं भजन केलं, देवाचं नामस्मरण केलं, तर आपण या सर्व संसार बंधनातून करू शकतो. एवढी ताकद त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. तिने माया जाळ तुटतेला, तिने माया हरे हरे तुमे हरे हरे तुमे आणि तुकोबर आपल्या पायातून आपली विनंती करतात. काय की देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा. या हाताने टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन करा. हेच पार्श्वगंगाच्या दत्तांना सांगतात. लगनिया पाया बिनवे तो तुम्हाला, लगनिया पाया बिनवे तो
लागुनिया पाया विनवित तुम्हाला थोडे टाळी बोला आणखी नाम. मग तुकोबर आपल्याला सांगतात देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा. आणि तुकोबर असं सांगत नाही, ते शिवाय आपल्या पाया पडून विनंती करतात की देवाचं भजन करा, या हाताने टाळी वाजवा, या मुखाने नामचिंतन करा. आपल्या मुखामध्ये सतत विठ्ठल विठ्ठल हे भजन असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणताल विठ्ठल विठ्ठल भजन कोणी केलं? ऐका, आमचे गौरव काका, आमच्या गौरव काकांनी सतत विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण त्यांचं काय होतं? मुखामध्ये होतं. ऐका, त्यांचा व्यवसाय म्हणजे मडकी बनवणे. त्यांचा व्यवसाय हा मडकी बनवण्याचा होता. आणि ते त्यांचा व्यवसाय असा जास्त पैसे कमवणे या धैर्याने म्हणजे त्या धैर्याने कधीच त्यांनी काही केलं नव्हतं. आपल्या कुटुंबाकरता, आपल्या मुलाबाळांकरता पैसा भेटला की बस, एवढंच समाधानी असायचे. आणि त्यांचा व्यवसाय म्हणजे मडके बनवणे. आणि मडके बनवायला लागले, त्यांचा नित्याचा क्रम काय की देवाचं भजन सुरू. आता एक दिवस ऐका, आमच्या गुरुबा काकांनी असं चिखल केला आणि त्या चिखलात पाणी घातलं आणि पायाने तुडू लागले. त्याचा एक जीव करण्याकरता पायाने तुडू लागले. तर पायाने तुडू लागले बरोबर, ऐका, प्रसंग डोळ्यासमोर आठवा. पायाने तुडू लागले, देवाचं नामचिंतन सुरू केलं. कसं? विठ्ठल माझा माझा असं भजन सुरू केलं आणि एखादा माणूस काय झोपेत जातो तसे आमचे गुरुबाका त्या विठ्ठलाच्या स्वप्नात गेले. ऐका, आता त्यांची पत्नी ही पाणी आणण्याकरता गेली आणि तिच्या हातात एक तान्हं बाळ होतं. प्रसंग आठवा महिला मंडळ. तिने ते तान्हं बाळ गुरुबाकापाशी ठेवलं आणि सांगितलं, मी पाणी आणायला जाते, तुम्ही तोपर्यंत बाळावर लक्ष ठेवा. आता असं सांगितल्याबरोबर परंतु आमचे गुरुबाका त्यांचं ध्यान नव्हतं. पूर्ण जसं माणूस झोपेत जातो तसे आमचे गुरुबाबा त्या भजनात दंग झालेले होते. ते बाळ असं शेजारी ठेवलं. आमच्या गुरुबाबांचं माती तुडवण्याचं काम सुरू होतं. देवाचा आनंदाने भजनाच्या ओळी गात होते. ऐका, ती संती पाणी आणण्याकरता गेली. पाणी आणण्याकरता गेल्याबरोबर त्या बाळाला त्याची आई दिसेना. ते रडायला लागलं. ते रांगत 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 आपल्या वडिलांपाशी गेलं. म्हणजेच गुरुबा काकांपाशी आल्याबरोबर ते माती खेळायला लागलं आणि माती खेळायला लागलं तरी सुद्धा आमच्या गुरुबाबांना सूद नव्हती. ते माती खेळायला लागलं. ते माती खेळता खेळता चिखलात गेलं परंतु तरी सुद्धा आमच्या गुरुबाबांना सूद नव्हती. ते खेळत असताना आमच्या गुरुबाबा पायाखाली ते मूल सुडू लागलं आणि
आणि तिला ती रक्ताने लाल झालेली धुंद माती पाहिली आणि मोठ्याने किंचाळली, काय की थांबवा तुमचं भजन, मूल मारलंच माझं. असं भजन मोठ्याने किंचाळल्यामुळे आमच्या गुरुवकांचं भजन बंद झालं आणि ते संतापून संतीवर हात उघड न करता आले. परंतु संतीने शपथ घातली, काय खबरदार जर माझ्या अंगाला स्पर्श केला तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ. आता अशी विठ्ठलाची शपथ घातली म्हटले बरं आमच्या गुरुवकांनी हात मागे घेतले. त्यांनी ते मातीकडे पाहिलं. मातीकडे पाहिल्याबरोबर त्यांचे टचकन डोळ्यात पाणी आले. आपलंच मूल आपल्या पायाखाली मारलं. विठ्ठला माझ्या विठ्ठले मिळाले रक्तमास, आज विठ्ठले मिळाले रक्तमास. आमच्या गुरुवकांनी टचकन डोळ्यात पाणी आलं. माझ्या पायाखाली स्वतःचं मूल मी मारलं. विठ्ठला म्हणा, विठ्ठला मी माझ्या आयुष्यात कधीही माफ करू शकत नाही. ऐका आता संतीने सुद्धा आमच्या गुरुवकांना काय घातली होती, शपथ घातली होती, काय की खबरदार जर माझ्या अंगाला स्पर्श केला. ऐका आता थोड्या दिवसात या पुत्रवीराच्या दुःखातून सावरल्यावर आमचे संती आणि गुरुवक हे हळूहळू संसाराला लागले. परंतु आता मूल गेलं म्हटल्याबरोबर यांचे काय त्याला दुःख वाटत होतं. म्हणून आमच्या गुरुवक काकांनी संतीला हिच्या काही दिवसांकडे वडिलांकडे पाठवलं, म्हणजे माहेरी पाठवलं. माहेरी पाठवल्याबरोबर तिकडे त्यांचे वडील सुद्धा थकलेले. तिची बहीण रामी ही सुद्धा लग्नाच्या वयात आली. सर्व लोट त्या संतीवर आला. ऐका मग आमच्या संतीने विचारलं, माझी बहिणी तशी लग्नाला आलेली आहे आणि मी तर काय माझ्या नवऱ्यासोबत म्हणजे आमच्या गुरुवकांसोबत फक्त बायको या नात्याने राहते. तिने तो विषय तिच्या वडिलांपाशी मांडला. मी तर फक्त यांच्यासोबत बायको या नात्याने राहते ना, वंशाची दिवस काय. मग आपण जर रामीचं लग्न गुरुवकांसोबत लावलं तर मग हे बरोबर होईल. म्हणजे विठ्ठलाची शपथही पाळली जाईल आणि वंशाचा दिवाचा प्रश्नही सुटेल. आता असं ठरल्याप्रमाणे हा विषय त्यांच्या वडिलांनी गोरोबापाशी मांडला. आता गोरोबाकाकांनी कशी बशी विनवणी केली आणि कशी बशी आमच्या गोरोबाका तयार झाले. लग्नाची तयारी सुरू झाली. लग्न थाटामाटात पार पडलं आणि ज्यावेळेस पाठवणीची वेळ आली त्यावेळेस संतीचे रामीचे वडील म्हणाले, जाऊ बापू तुम्ही देव माणूस आहात, तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. दोघींनाही समान वागवा, तसे दोघींमध्ये भेदभाव करू नका. ऐका आता तुम्हाला पण विठ्ठलाची शपथ म्हणजे रामे आणि संतीच्या वडिलांनी सुद्धा गोरवाकांना शपथ घातली. आता शपथ घातली काय की दोघींना समान वागवा. शपथ घातली, तिघेही घरी गेले. आता जसं संतीच्या अंगाला स्पर्श करायचा नव्हता तसं रामेच्या अंगाला सुद्धा स्पर्श करायचा नाही. आता या दुःखातून या संतीला दुःख वाटलं की माझ्यामुळे माझ्या बहिणीचा सुद्धा संसार उद्ध्वस्त झाला. मग त्यांनी उपाय काढण्याचं ठरवलं. काय ऐका ज्यावेळेस एक दिवस रात्र गोरोबा काका आमचे एकटे झोपलेले होते. या दोन्ही रामी संती गेल्या आणि एक इकडून दोघी झोपल्या. ऐका आमचे गोरोबा काका देवाचे इतके भजन करायचे की त्यांच्या आत्म स्वप्नात सुद्धा आमचे विठ्ठल होते. आणि त्या स्वप्नात आमच्या गोरोबा काकांनी काय केलं, विठ्ठलाला मिठी मारण्याकरिता त्यांनी आपले दोन्ही हात पुढे केले. आणि हे दोन्ही हात पुढे केल्याबरोबर त्यांना काय माहित नव्हतं की राम इकडून झोपली, संती इकडून झोपली. आमच्या गोरोबा काकांनी दोन्ही हात पुढे टाकले त्या दोघींच्या अंगावर. त्यांना जाग आली, विठ्ठल हे काय
मी तर शपथ घेतलेली, मला शपथ घातलेली की मी दोघींच्या अंगाला स्पर्श करणार नाही. आमचे गुरुबगा संतांहून बाहेर गेले, लाकडं तोडण्याची कुऱ्हाड घेतली, सपासप दोन्ही हात आपले कापून टाकले. ऐका, दोन्ही हात सपासप कापून टाकल्याबरोबर राणी संती बाहेर आली, मोठ्याने किंचाळल्या आणि जागेवर बेशुद्ध झाल्या. आता जागेवर बेशुद्ध झाल्या म्हटल्यावर आखी गावचे लोक जमा झाले. त्यांनी त्या तिघांवर हवेचे लोक उपचार केले आणि आता या दुःखातूनही थोडे सावरल्याबरोबर आता आमचे गोरबगांचे हात झाले, खोटे झाले. आमच्या गोरबगांना काही सुद्धा काम करता येत नव्हतं, फक्त देवाचं नाम चिंतन. परंतु तरी सुद्धा ते आपल्या दोन्ही बायकांना थोडा हातभार लागावा म्हणून ते छोट्या हातांनी थोडं का फायना काम करायचं असले. ऐका, एक दिवस आमच्या गोरबगांनी दोघी बायकांना बोलावलं आणि सांगितलं, आपण खूप दिवस झालं त्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता गेलो नाही. आता गेलो नाही म्हटल्याबरोबर दोघे तिघे म्हणजे त्या दोन्ही बायका खुश झाल्या. आता आळंदीला जायचं, तिघे आळंदीला निघाले, पंढरपूरला निघाले. ते विठ्ठलाचं दर्शन घेतलं तर चंद्रभागेवरती गेले. तिकडे नामदेवरायांचं काय चालू होतं, कीर्तन सुरू होतं. नामदेवराय सांगत होते, देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा, देवाचं नाम आपल्या मुखांमध्ये ठेवा आणि एकदा सर्वांनी हात वरती करा आणि देवाचं भजन करा. असं कोणी सांगितलं? नामदेवराय. आता सर्व लोकांनी आपले हात वरती केले. आमच्या गुरुबाबा काकांच्या डोळ्यात पाणी आलं. का? त्यांच्या हातात थोटे होते आणि थोटे हाताने टाळे कशी वाजवावी त्यांना हा प्रश्न पडला आणि ते कीर्तन नेमकेशी मध्याभागी बसले. सर्व लोकांनी इकडून तिकडून हात वरती केले, परंतु तरी सुद्धा देवाचं भजन करण्याकरता आमच्या गुरुबाबा काकांनी आपले छोटे हात कसे घेतले, वरती घेतले आणि दोन्ही छोट्या हातांवर हात आपटून काय करू लागले, भजन करू लागले. ऐका, आमच्या विठ्ठलाला दया आली आणि भर कीर्तन चमत्कार झाला की गोरबा काकांचे काय भेटले, तर भर कीर्तनात गोरबा काकांना भेटले हात फुटले. हात भर कीर्तनात देवाचं भजन करण्याकरिता आमच्या गोरबा काकांना काय भेटले, फुटले तर हात फुटले. ऐका, एवढा अधिकार आमच्या गोरबा काकांचा होता. आणि एवढंच नाही तर रुक्मिणी मातेला सुद्धा काय आली, दया आली आणि तिकडून सुद्धा त्या रुक्मिणी मातेने काय सोडलं, संतीचं बाळ असं दुडदुड पळत आलं. त्या दोघं तिघांनाही विठ्ठल आणि रुक्मिणीला साष्टांग नमस्कार घातला. म्हणून मी सांगते, देवाचं भजन करा. त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे. महिला मंडळ, त्या गोरबा काकांनी, रामिनी, संतीनी देवाचं भजन केलं म्हणून त्यांचं काय मुलंही वाचलं आणि आमच्या गोरबा काकांना हात सुद्धा फुटले. म्हणून मी सांगते, देवाचं भजन करा, या हाताने टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन करा आणि विठ्ठल विठ्ठल काय असलं पाहिजे आपल्या मुखामध्ये, सतत नामस्मरण. नाहीतर किती कोणाला किती सांगा, देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा, अजिबात कळत नाही. इतके वेळ असतात काही काही लोक. ऐका, एक शहरातली सून गावाकडे आली. आता खेडेकडे, शहर आणि खेड होता का, किती फरक असतो शहर आणि खेड. शहरातली खेड्यात बाई आली, सून आली आणि सून आल्याबरोबर सकाळ झाली. सकाळ झाल्यावर ऐका, सासूबाई म्हणाली, सूनबाई जाय त्या म्हशीला वैरण टाकून. आता म्हशीला वैरण टाकून ये म्हटल्याबरोबर सूनबाई गेली, वैरण हातात घेतली आणि म्हशी पुढे गेली. म्हशीच्या तोंडाला आला होता फेस. ऐका, फेस कशामुळं की तिने सकाळून जेवढं खाल्लंय तेवढं ते रवण करून तोंडाला आला होता फेस. तिने काय ती वैरण त्या म्हशीला टाकली नाही, बाजूला ठेवली. कुठे गेली? सासूबाईकडे. सासूबाई म्हणाली, का ग लय लवकर आली, वैरण टाकलीच का? सुनबाई म्हणाली, नाही हो सासूबाई, थांबा. त्यावेळेस सासूबाई म्हणाली, अगं काय थांबा, ते म्हशीला भूक लागली असेल, तिला वैरण टाकून ये. हो सासूबाई थांबा, म्हैस अजून ब्रशच करते. ऐका, म्हणजे कोणाला काही कळत नाही. एवढे वेडे लोक असतात आणि यांच्या वेड्यांच्या नादाला लागून ऐका, आपलं देवाचं भजन सोडायचं नाही. त्यांच्यासारखे वेड व्हायचे तुम्हाला तर नाही. आपण देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हे सतत काय असं पाहिजे, मुखामध्ये नामस्मरण असं पाहिजे. तर महिला मंडळ, हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही. हेच मार्गदर्शकाचे विठ्ठल 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 मनावे विठ्ठल विठ्ठल मनावे
विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळ हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून या भगवंताचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा. बघा तुम्ही माझं भजन कोणाचं करायचं? ऐका, देव एकच आहे, त्या देवाचं भजन करायचं. कोणता देव? विठ्ठल. ऐका, आता बऱ्याच लोकांना हनुमंतराय आवडतात, प्रभू रामचंद्र आवडतात, गणपती बाप्पा आवडतात. प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. पण ऐका, एवढे जे देवाचे अवतार आहेत, देव एकच आहे. आता तुम्ही माझं देव एकच कस काय? ऐका, एका चॉकलेटीवाले म्हणजे हलवायाने आपल्या बाजारात असे वेगवेगळे चॉकलेट बनवून आणले आणि आपले दुकान मांडले. त्या चॉकलेटीचा रंग वेगळा होता, पण तू चव एकच होती. ऐका, अशा वेगवेगळ्या कलरच्या चॉकलेटी मांडल्या आणि एक मुलगी तिच्या आईला घेऊन कुठे आली होती? बाजारात आली होती. त्या मुलीने हट्ट धरला, आई मला ते चॉकलेट खायचंय. त्या आई ती दुकानात घेऊन गेली. घेऊन गेल्याबरोबर तिने ते चॉकलेट पाहिलं. ती छोटीशी मुलगी म्हणाली, आई मला गुलाबी रंगाचे चॉकलेट दे. तिने ते गुलाबी रंगाचे चॉकलेट काढलं आणि तिला देणार तेवढ्यातच ती म्हणाली, आई आई मला गुलाबी नको, माझा रंग, माझ्या ड्रेसचा रंग लाल आहे, मला लाल कलरची दे. त्या दुकानदाराने पुन्हा गुलाबी कलर चॉकलेट घेऊन दिली आणि लाल रंगाची तिला काढून दिली. ती पुन्हा म्हणाली, आई आई मला लाल रंगाची नको, मला आता निळ्या रंगाची दे. त्या दुकानदाराने पुन्हा ती लाल रंगाची ठेवून दिली आणि पुन्हा निळ्या रंगाची काढली. ती पुन्हा म्हणाली, आई मला आता निळ्या रंगाची नको, मला आता हिरव्या रंगाची पाहिजे. त्यावेळी ती म्हणाली, काय चालू आहे तुझं? हे घेते ठेव, हे घेते ठेव, मागातून हे चालू तुझं. अरे बाळा, चॉकलेटचा रंग हा एकच आहे, रंग एकच आहे, बरोबर का? नाही, चॉकलेटचे रंग हे वेगवेगळे आहे, पण चॉकलेटची चव ही एकच आहे. आणि तसंच ते भगवंताचं आहे. ऐका, त्या मुलीला वाटलं की हे चॉकलेट ह्या रंगाचं आहे, म्हटलं बरोबर आहे की चॉकलेट चव वेगळी असतात, परंतु तसं काही नव्हतं की ते चॉकलेटचा रंग वेगळा होता, परंतु चव एकच होती. आणि तसंच माझे विठ्ठलाचं आहे, देवाचं आहे. ज्याप्रमाणे विठ्ठल अनेक अवतार आहेत देवाचे, खूप कार्य म्हणजे प्रत्येक देवाने वाटून घेतलेलं आहे, परंतु देव एकच आहे. आणि त्या देवाचं काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. ऐका, म्हणून या हाताने टाळी वाजवली पाहिजे, त्या मुखाने देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि देव एकच आहे, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, आणि मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. ऐका, म्हणून ते भगवंताचं भजन करा, भगवंताचं भजन करा. भगवंताचं प्रत्येक वेगळे वेगळे आहे, परंतु आपण त्या भगवंतामध्ये भेदभाव केला नाही पाहिजे. तो भगवंत Thank you.
भजन संपल्यावर घरी गेल्यावर बायको विचारते का हो ताईने कोण साबण घेतला तो नवरा म्हणतो काय माहिती ती बायको म्हणते काय तुमच्या गाड्या माणसांचं या कानानं ऐकलं त्या कानानं सोडून देता तो नवरा म्हणतो अगं बाई आमचं तरी बरं आहे तुम्ही या कानाने ऐकलं तोंडाने सोडता विठ्ठल आपण देवाचं भजन केलं पाहिजे देवाचं नामचिंतन केलं पाहिजे ऐका भगवंताने आपल्यामध्ये भेदभाव केला का नाही भगवंताने आपल्यामध्ये आता हा तो धर्माचा आहे हा तो धर्माचा आहे भगवंत म्हटलंय की तू धर्माचा आहे तू माझं भजन करू नको भगवंताने सर्वांना समान अधिकार दिलेला आहे कशाची की देवाचं भजन करण्याकरिता देवाचं नामचिंतन करण्याकरिता आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे देवाचं नामचिंतन केलं पाहिजे आता तुम्ही म्हणसाल कसे भेदभाव केले नाही ऐका सज्जन कसाई हे मुसलमानाचे होते परंतु तरी सुद्धा ते देवाचे काय करायचे भजन करायचं देवाचं नामचिंतन करायचं आता मुसलमानाचे त्यांचा व्यवसाय काय होता मांस विकणे बरोबर का त्यांचा व्यवसाय होता मांस विकणे आता हा व्यवसाय होता म्हटलं बरोबर एक दिवस त्याच्या दुकानावर विठ्ठल 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 त्याच्या दुकानावर एवढी गर्दी झाली की सकाळपासून त्याला जेवायला सुद्धा टाइम भेटला नाही आता महिला मंडळ पुरुष मंडळ मला एक उत्तर द्या की आपण आधी जेवतो मग भगवंत जेवतो की भगवंत आधी जेवतो मग आपण जेवतो बोला मोठ्यानं भगवंत आधी सृष्टीवरचे सर्व जीव जेवतात आणि मगच माझा भगवंत जेवतो ऐका आता देवाला भूक लागली होती सज्जन कसाईला भूक लागली होती सज्जन कसाईला भूक लागली होती परंतु दुकानावर एवढी गर्दी की त्याला पण जेवायला सुद्धा टाइम भेटला नाही ऐका भगवंताला भूक लागली होती म्हणून भगवंताने एका नोकराचं रूप धारण केलं आणि सज्जन कसाईच्या दुकानावर आल्याबरोबर सज्जन कसाईला सांगितलं तुम्ही जेवून घ्या तोपर्यंत मी तुमचा धंदा सांभाळतो ऐका स्वतः माझा भगवान पांडुरंग परमात्मा जगाचा जनित पांडुरंग परमात्मा काय विकू लागले मांस विकू लागले सज्जन कसाई विकू लागे मांस माळया सावत्यास करू लागले स्वतः जगाचा जनित पांडुरंग परमात्मा हा काय विकू लागले मांस विकू लागले एवढा अधिकार त्या भगवंताचा त्या भगवंताने कोणाचाही भेदभाव केले नाही भगवंताने उच्च नीच असे भेदभाव केले नाही म्हणून भगवंताचं नामचिंतन करा त्या हाताने टाळी वाजवा उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठ भाव भक्ती देखोनिया त्या भगवंताचं भजन कर भगवंत ऐका ज्यावेळेस सुदाम ब्राह्मणाने ज्याचे पोहे श्रीकृष्णाने दिले त्यावेळेस त्या पोह्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने त्या सुदाम ब्राह्मणाची काय केली संपूर्ण नगरी सोन्याची करून टाकली एवढा अधिकार कोणाचा आहे भगवान श्रीकृष्णांचा आहे बघा म्हणून ते भगवंताचं भजन करा सुदाम एक साधू होता आणि साधू तो म्हणजे त्या गावात म्हणजे संध्याकाळी दररोज कीर्तन करायचा आणि निघून जायचा. कीर्तन इतकं भारी करायचं की आखी गावातली मंडळी त्या कीर्तनाला यायची. परंतु त्या गावचा एकमेव व्यक्ती
कोणत्याही देवधर्माच्या कामात येत नव्हता. आता हे सर्व गावकऱ्यांच्या ध्यानात आले. आता ध्यानात आल्याबरोबर सर्व त्या गावकऱ्यांना प्रमुख होता तो ते सरपंचाकडे गेला. म्हणाला, अहो आपल्या गावामध्ये एवढं भव्य दिवस सोहळा चालू आहे, साधूंचं दररोज कीर्तन होतंय आणि मग तुम्ही त्या कीर्तनाला येते का नाही? त्यावेळेस त्या गावकऱ्यांनी इतक्या विनवणी केल्या. विनवणी करून मग ते शेवट कसा बसा सरपंच यायला तयार झाला. तयार झाल्याबरोबर तो सरपंच म्हणाला, हे बघ मी येईल, फक्त थोड्या वेळ थांबे. ऐका, तुम्हाला मी कीर्तन प्रवचन श्रवण केल्याचे फायदे सांगते. तो म्हणला, मी फक्त थोड्या वेळ येईल आणि बसेल आणि निघून जाईल. आता असं सांगितल्याबरोबर थोड्या वेळात साधूंचं कीर्तन सुरू झालं. आता तो सरपंच आला. त्यावेळेस आल्याबरोबर साधू म्हणाले, आला, या या या. साधू आले आणि साधूंनी बसण्याचा विचार केला. तेवढ्याच साधू म्हणाले, सरपंच आले आणि सरपंचाने बसण्याचा विचार केला. तेवढ्या साधू म्हणाले, बसणार, बसा बसा बसा. आता थोड्या वेळ बसले आणि जाण्याचा विचार केला. आता उठणार, तेवढ्यातच साधू इकडे काय म्हटले, उठणार, उठा उठा उठा. ऐका, आता सरपंच उठले आणि साधूंच्या पायाला दर्शन घेतलं आणि तेवढ्यात जाण्याचा विचार केला. तेवढ्यात साधू म्हणाले, जाणार, अच्छा जा जा जा. आता हे म्हटल्याबरोबर सर्व सरपंच घरी गेले. परंतु साधूंचे उच्चार त्याच्या ध्यानात होते. ऐका, साधू उच्चार तो सतत असं म्हणायचा आणि त्याचे ते उच्चार पाठ झाले. आता पाठ झाले म्हटल्यावर ते घरी जाऊन झोपला आणि त्याच रात्री त्या गावचे चोर कुठे आले, त्याच्या घरी चोरी करण्याकरता आले. आता चोरी करण्याकरता आले म्हटल्याबरोबर ते म्हणजे आता सरपंचाला बनवण्याची सवय होती आणि त्याचे ते उच्चार ते तोंडात बसले होते म्हणून त्याने बघायला सुरुवात केली. चोरांनी खिडकीतून आत उडी हाणली. तेवढ्यातच तो सरपंच म्हणाला, आला, या या. तेवढ्यातच आता चोर घाबरले. म्हणून चोर घाबरले म्हटल्याबरोबर त्यांनी त्या कोपऱ्यात जाऊन बसण्याचा विचार केला. तेवढं सरपंच इकडून म्हणाले, बसणार, बसा बसा बसा. आता जेव्हा बसले म्हटल्यावर त्याला 100% खात्री पडली की आपल्या सरपंचाने बघितलं. ते उठण्याचा प्रयत्न करायला लागले, विचार केला. तेवढे साधू म्हणाले, उठणार, अच्छा उठा उठा. आता उठणार, उठले. तेवढ्यातच आता पक्की खात्री पडली. सरपंचाने आपल्याला पाहिलं. आता ते जाणार. तेवढ्यात सरपंच म्हणाले, जाणार, अच्छा जा जा जा. आता असं म्हटल्यावर चोर जे चिकाट पळाले डायरेक्ट घरी. आता घरी गेले म्हटल्याबरोबर आता सरपंचाने आपल्याला पाहिलं म्हणजे उद्या आपल्याला काही ना काही शिक्षा होणार. आता असा विचार त्यांनी करून सकाळी स्वतः सरपंचाच्या पायावर, सरपंच साहेब आम्हाला माफ करा, रात्री आम्ही तुमच्या घरी चोरी करण्याकरता आलो होतो. सरपंचाला माहित होतं का चोरी करता आले होते? नाही. ते स्वतः काय आले, त्यांच्या पायाशी आले आणि सरपंच साहेब आम्हाला क्षमा करा, आम्हाला माफी करा की काय आम्ही रात्री तुमच्या घरी चोरी करायला आलो होतो, आम्हाला काही शिक्षा देऊ नका, आम्हाला क्षमा करा. म्हणून मी सांगते कीर्तन प्रवचन श्रवण करा, देवाचं भजन करा, देवाचं नाम चिंतन करा. आता कीर्तन प्रवचन श्रवण करण्याचं कारण तुम्हाला उद्देश कळाला का? सरपंचाला जसं माहिती नव्हतं की आपल्या घरी चोर चोरी करण्यात आले, परंतु सकाळी स्वतः चोर कुठे आले, त्यांच्या पायापासून. ऐका, म्हणून देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा आणि एकदा सर्वांनी हात वरती करायचे आहेत, देवाचं नामस्मरण करायचं आहे. नामासारखे ऐका, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या आधी आमच्या राजमाताचं जाऊन आई मला साकडे घातलं. काय ए आई, तुला मला पुत्र द्यायचा, शोधते फिरते, आया बहिणीची इज्जत राखणार दे, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येते. असं कोणी साकडे घातलं? आमच्या राजमाताचं जाऊन पुढे घातलं, भवानी आईने साकडे घातलं. भवानी मात्र साकडे घातलं. ऐका,
मुलं कोणासाठी जन्माला घाला? छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज राजमातांच्या पोटी कोण आला? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि आपल्या पोटी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज सारखी मुलं जन्माला आली पाहिजे. नाहीतर आपल्या महिला मंडळात डोळे चांगले लागतात का? नाही. डोळे कसे लागतात? कोणाला माती खावीशी वाटते, कोणाला चिंचा खाव्याशी वाटतात, कोणाला वावरातली काही भेकळ खावीशी वाटतात. असे डोळे आमच्या महिला मंडळ वाटते. आणि बघा, इथे जर हायफाय जोड असेल त्याला वाटतं थिएटरवर जाऊन पिक्चर बघून या. मुलं कशी जन्माला येतील? पिक्चर मध्ये हिरोच ना. तुम्हाला जर मुलं जन्माला घालायचे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे घाला. अवघ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचे एका वाक्यात सांगतो. जो फासाची केलेली तलवार मागवतो तुला साजी, जो 2 हातात तयार शेतकऱ्याचा तुला काजी, जो हात तुटला तरी लढतो तुला तानाची, तो ठाणे भागाला उभा ठेवता कागदच नाव तानाची सपाटी. आणि या सर्वांना सोबत घेऊन या स्वराज्याचे तोरण बांधतात. त्याचं नाव छत्रपती शिवाजी, त्याचं नाव छत्रपती शिवाजी, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. अहो, वेगाने होती हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अहो, वेगाने होती हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. आणि असा जिवंत शुभा लाखात त्याचा जगत होता. जिवंत शुभा लाखात त्याचा जगत होता. जागेची पाणी कधी हटणार नाही, माऊलीची मागे सुटणार नाही. जागेची पाणी कधी हटणार नाही, माऊलीची मागे सुटणार नाही. हा जन्म काय आता जन्म गेल्याशिवाय प्रगती दिसणार नाही. धर्मासाठी करणं सोपं असतं, पण धर्मासाठी अभिमानाने हसणं हे फक्त शंभू राजासारखं जिव्हाळा जमतं. म्हणून मुलं जन्माला घालायचे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे घालू. नाहीतर आजचे मावळे जोपर्यंत शिवजयंती आहे तोपर्यंत बुलेटवर मोर्चा काढतात. मागे छत्रपती शिवाजी महाराज झेंडे लावतात, पुढे लावतात आणि मागे काय लिहितात? थोडी रिक्स पण तू फिक्स. आता हे मावळे आहेत का? हे मावळे असे फक्त शिवजयंती आहे तोपर्यंतच, आणि शिवजयंती झाली की नंतर तसून तसे. म्हणून तुम्हाला मुलं जन्माला घालायचे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, मुलं जन्माला घालायचे धर्मवीर संभाजी महाराजांसारखे. चिंतन करा आणि एकदा शेवटच्या हात वरती करा सगळ्यांनी. नमः शिवाय, नमः शिवाय.
नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय मुलं चांगली जन्माला घाला. छोटे शिवाजी महाराजांवर संभाजी महाराज त्या देवाचं भजन करा. आणि मग तुकोबरा काय म्हणतात की ते भगवंताने देवाचं नामचिंतन करण्याकरता सर्वांना अधिकार दिलेला आहे. सगळ्यांचे येते म्हणून आज मला ज्यांनी आणि कीर्तनात साथ दिली ते म्हणजे असणार गाण्याचार्य त्या गावचं भूषण म्हणजे कल्याणी दत्ता माळी आपल्याच गावची पोरगी आहे. इतकं गोड तिने गायन केलं जोरदार टाळ्या. त्याच्या ठिकाणी असणारे माऊली महाराज यांचाही आवाज इतका गोड आहे की जशी कोकिळीचा आवाज माहिती आहे तुम्हाला तसा त्यांचा आवाज आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कसबे महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तसेच विनेकरी पा तुमच्या आमच्या गावातला विनेकरी केवढा असतो 50-60 वर्षाचा. हा विनेकरी 10-12 वर्षाचा मुलगा असेल. तासभर 2 तासभर कीर्तनात विना घेऊन उभा आहे. एवढं म्हणजे परमार्थ करणं एवढं सोपा नाही. आणि त्या विण्याच्या वज्राचा त्याचं वजन ती विण्याचे वजन एवढं आहे. आणि तेवढं विना घेऊन तो 2 तास कीर्तनामध्ये उभा आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. तिकडून आमच्या कोशीवाल्या मावशी यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवायच्या. आता दोन्ही मृदुंग वाजव. कीर्तन पाडायचं की रंगवायचं हे मृदुंग वाजवायचं. ओंकार महाराज आणि चैतन्य महाराज एकदम जुगलबंदी एकदम भारी महाराज. तुम्ही एकदम खरंच भारी मृदुंग वाजवल्या नाही. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आणि माझ्या मागे असणार उभे पिंपळेची संस्था बरोबर. पिंपळेची संस्था या एक संस्थेतली मुलंही माझ्या कीर्तनामध्ये हजर आहे. यांचे मनापासून आभार मानते. आणि यांनी एकदम जोरदार पावले घेऊन टाळ वाजवून कीर्तन रंगवलेलं आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. तसेच संस्कृत मला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ज्यांनी पोहोचवलं ते म्हणजे संस्कृती दादा तुमचे मी माझा आभार मानते. आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला परवानगी ऐका. माझ्या तोंडून जर एखादा वाईट शब्द गेला असेल तर मला तुमची मुलगी म्हणून माफ करा. तुम्हाला जर पहिली मुलगी असेल तर दुसरी मुलगी म्हणून माफ करा. दुसरी मुलगी असेल तर तिसरी म्हणून माफ करा. आणि जर तिसरी असेल तर चौथी म्हणून माफ करा. आणि जर मुलगीच नसेल तर आपल्या प्रॉपर्टीचे कागद माय काढून द्या. असं काही करू नका. तुम्ही देवाचं भजन करा. तुमचीच मुलगी समजून मला माफ करा. जो वाईट शब्द केलेला असेल तुम्हाला परत केला करा. आणि जो चांगला असेल तो निश्चित तुम्ही आपल्या घरापर्यंत न्याल अशी मी अपेक्षा करते. आणि मला कीर्तन करण्यास संधी देणारे माझे आधारस्तंभ अमोल भाकरडिले तेजस मामा करडिले माझे दोन्ही मामा आहेत. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मागच्या वर्षी मी इथे कीर्तन बसले होते. मला खात्री सुद्धा नव्हती की मी या जागेवर येईल. मी मागच्या वेळेस या कीर्तनामध्ये या सप्त्यामध्ये या जागेत तुम्ही त्या जागेवर बसलेले होते. आणि या सप्त्यामध्ये आज पहिला दिवस मला ज्यांनी कीर्तन करण्यास संधी दिली ती म्हणजे अमोल मामा करडिले आणि तेजस मामा करडिले आणि सप्ताह कमिटी. तुमचे सर्व ग्रामस्थ तुमची मी मनापासून आभार मानते. आणि सर्वांसाठी एक जोरदार टाळी वाजवायची आहे. आणि एवढे बोलून मी माझ्या कीर्तन रूपी सेवा ही पांडुरंगाच्या समर्पित करते. आणि सेवेला पूर्णविराम देते.
गुरु माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली नारायण